गावदेवी कोळशे संघ आपली सलामीची जोडी पाठवा. चिरले टीम कॅप्टन आपला राखीव खेळाडू पाठवा प्लीज. भूमिका 11 चिरले या संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला गोलंदाज शुभम. भरपूर यंगस्टर खेळाडू सध्या आपल्याला भूमिका 11 चिरले या संघामध्ये पाहायला भेटतात. तसेच गावदेवी कोळशेत या संघाचा विचार केला तर गावदेवी कोळशेत या संघाकडून सलामीची जोडी अमित आणि ओमकार अशी जोडी आपल्याला पाहायला भेटते. 5 षटकाच्या सामन्यामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील गावदेवी कोळशेत संघाचे फलंदाज. त्यांना रोखण्यामध्ये बघूया यश प्राप्त होतोय का. ते म्हणजे भूमिका 11 चिरले या संघाच्या गोलंदाजाला एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. एकीकडे विचार केला तर चिरले संघ रायगड परिसरातील हा संघ, दुसरीकडे ठाणे परिसरातून आलेला गावदेवी कोळशेत हा संघ. दोन्ही संघ एक मजबूत संघ म्हणून समजले जातात. आज पहिल्यांदा प्रथमच स्वर्गीय गणपत शेटजी नाईक या क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतात. बघूया कशा प्रकारचा खेळ या आपल्या नवख्या मैदानावर खेळत असताना करतात ते म्हणजे दोन्ही संघ. स्ट्राईकवर अमित आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज ओमकार. गोलंदाजी करेल गोलंदाज शुभम. 5 षटकाचा सामना. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू शुभम शुभम याचा. यावेळी वेगवान चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला भेटते. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती चांगली लाईन आणि लेंथ इथे पाहायला भेटते गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. फलंदाजाला चेंडू काहीच समजला नाही. डॉट बॉल. पहिला चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आलाय शुभम याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा जरा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते. पहिले 2 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आले ते म्हणजे गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. फलंदाज अमित याला चेंडू काहीसा समजला नाही. अतिशय वेगाने चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळेस देखील पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 3 चेंडू इथे डॉट टाकण्यात आलेत गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. फलंदाज अमित याला चेंडू काहीच समजत नाही. अतिशय वेगाने चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे गोलंदाज शुभम. चौथा चेंडू पहिल्या षटकात यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बिगिटचा केलाय. चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम गावदेवी कोळशेत या संघाला 0 या धावसंख्येवरती बाद झालाय फलंदाज अमित. आणि पहिलं यश मिळतंय ते म्हणजे गोलंदाज शुभम याला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. पहिले 4 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आलेत गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. कुठेतरी लगातार 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर फलंदाज अमित याच्यावरती प्रेशर आलं होतं आणि ते प्रेशर रिलीज करताना कुठेतरी एक मोठ्या फटकेची आवश्यकता होती आणि तोच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट इथे गमावली ती म्हणजे फलंदाज अमित याने. आणि 0 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय पहिला अमितच्या स्वरूपात टीम गावदेवी कोळशेत या संघाला. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाज शुभम याने टाकलेत. 4ही चेंडू खूप सुरेखरित्या त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. पहिले 3 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट असं सध्या शुभम याच्या गोलंदाजीचं समीकरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये पाहायला भेटते. अतिशय यंगस्टरने भरलेला संघ सध्या भूमिका 11 चिरले हा संघ आपल्याला पाहायला भेटते. एकीकडे उरण रायगड परिसरातील भूमिका 11 चिरले हा संघ, दुसरीकडे ठाणे परिसरातील गावदेवी कोळशेत संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतं. ठाणे परिसरातून आलेला संघ. चांगला खेळ सध्या करावा लागेल या मॅच मध्ये गावदेवी कोळशेत या संघाला. कारण 4 चेंडूवरती 0 धाव त्यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात आणि अमितच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तर म्हणजे पहिला टीम गावदेवी कोळशेत या संघाला शुभम याचा सुंदर षटक म्हणावे लागेल. स्वतः कर्णधार आहे या संघाचा आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट सध्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. 4 चेंडू खूप सुरेखरित्या टाकलेत. एकही एक्स्ट्रा धाव त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आली नाही. अचूक लाईन आणि लेंथ सध्या
गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज शुभम. अजून देखील पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे साईराज. इनेट नंबर 3 5वा चेंडू गोलंदाज शुभम याचा पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळी बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे पाहायला भेटते. या डिक्लेअरच्या मदतीने कुठेतरी गावदेवी कोलशेत या संघाचं अकाउंट ओपन केले गेले. संघाची धावसंख्या झाली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या सध्या गावदेवी कोलशेत या संघाची आपल्या धावफलकावर पाहायला भेटते. साईराज प्रथमच इनेट नंबर 3 आलाय. साईराज आणि ओमकार अशी जोडी सध्या गावदेवी कोलशेत या संघासाठी. शेवटचा बॉल यावेळेस बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न आमचे पंच अभिजित आम्हाला कळवत आहेत. वाईड +1 टोटल 2 धावा चेंडूवरती पाहायला भेटतात. आता धावसंख्येत कुठेतरी वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 3. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. ओमकार अजून देखील सध्या या षटकामध्ये नॉन स्ट्राईक वरच आपल्याला पाहायला भेटतोय. साईराज याने विचार केला तर एक चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्याने देखील केलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी कोलशेत हा संघ 5 षटकाच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बांधल्या त्या फक्त 4. अमित याच्या स्वरूपात एक गडी त्यांनी गमावलाय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे गोलंदाज शुभम याची. चिर्ले संघाचा सरपंच एक यंगस्टर, चिर्ले संघाचा एक खेळाडू कॅप्टन सध्या चांगला खेळ करतोय. आपण बोलतो ना मंच बडा जो सरपंच खडा. आणि जर चिर्ले संघाचा कोण जर खेळाडू एक चांगला असेल तो नक्कीच कॅप्टन शुभम. पूर्णपणे चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केले. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सध्या खरा उतरताना आपल्या संघासाठी या मॅच मध्ये दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. दुसरा षटक घेऊन आला म्हणजे करण. पहिला चेंडू खूप सुंदररित्या माध्यमातून बघण्यात आला. दुसरा चेंडू देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळी ओमकार याच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केले गेले आणि संघ जाऊन पोहोचलाय तो आता 5 या धावसंख्येवरती. आता बरं सुरेख गोलंदाजी करतायत ते म्हणजे भूमिका 11 चिरले या संघाचे गोलंदाज. 8 चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आले. 8 चेंडू मध्ये रोखण्यामध्ये यश भेटले त्यांच्या गोलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. बाईकच्या स्वरूपात चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 1 गडी बाद 6. चांगली गोलंदाजी करतात. पूर्णपणे मोठे फटके मारण्यापासून दूरवर ठेवलंय ते म्हणजे चिर्ले संघाच्या गोलंदाजांनी. कुठेतरी पाऊस इथे पडताना आपल्याला पाहायला भेटते. पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी सध्या ओली आपल्याला पाहायला भेटते आणि कुठेतरी खेळपट्टीवर पाणी असल्यामुळे त्या खेळपट्टीवर जमलेल्या पाण्याचा पूर्णपणे फायदा उचलतायत आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव. कुठेतरी खेळपट्टीवर पाणी असल्यामुळे चेंडू थोडासा अतिशय वेगाने येतोय. थोडासा स्किट करतोय आणि फलंदाजांना तो चेंडू समजत नाही. कुठेतरी चेंडू अतिशय वेगाने आल्यामुळे बॅट आणि बॉलचा संगम जशा प्रकारे गावदेवी कोळशेत या संघाच्या फलंदाजाला अपेक्षित आहे पण तशा प्रकारचं खेळ त्यांच्या माध्यमातून तो सध्या होत नाही आणि रोखून ठेवलंय ते म्हणजे चिर्ले संघाच्या गोलंदाजाने. करणचा यावेळेस चेंडू बिगिट केला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे षटकार पाहायला भेटते फलंदाज साईराज याच्या माध्यमातून. आणि या षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 13 एक गडी बाद 13 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी साईराज याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला भेटते. चांगली धावसंख्या उभारावी लागेल चिर्ले संघासमोर. एक चांगला संघ चिर्ले संघ म्हणून समजला जातो. कुठेतरी एक मोठा फटका आला. एक आशेची किरण इथे जागवले ते म्हणजे फलंदाज साईराज याने. करण सध्या चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून देखील. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकाच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ठाणे परिसरातील टीम गावदेवी कोलशेत या संघाने धावा बनल्यात ते म्हणजे 1 गडी बाद 14. सध्या 7.00च्या सरासरीने ते धावा बनवताना दिसत आहेत ते म्हणजे टीम गावदेवी कोलशेत या संघाचे फलंदाज. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर शुभम याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या शुभम याने आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या ते म्हणजे गोलंदाज करण याने. तिसरं षटक घेऊन देखील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतंय तो म्हणजे गोलंदाज शुभम. स्वतःचं दुसरं षटक संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं षटक खूप सुरेखरित्या हाताळण्यात आलं होतं. तोच गोलंदाज शुभम सध्या तिसरं षटक घेऊन गेलाय आपल्या संघासाठी.
पहिला बॉल शुभम याचा, यावेळी अतिशय वेगवान चेंडू, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात, बाईकच्या स्वरूपात पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले 1 गडी बाद 15. काही ते स्ट्रगल करतायत या मॅच मध्ये गावदेवी कोलशेत संघाचे फलंदाज अमित. याचा विचार केला तर 4 चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्यांनी केला, 0 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर ओमकार आणि साईराज अशी जोडी गावदेवी कोलशेत या संघासाठी कुठेतरी चांगली खेळी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू आणि चांगलं यष्टीरक्षक म्हणावं लागेल, त्यामध्ये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अतिशय चांगली किपिंग करतोय तो या मॅच मध्ये. शुभम चांगली गोलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षक देखील त्याला चांगल्या प्रकारे साथ देताना दिसत. या मॅच मध्ये धाव संख्या कुठेतरी स्थिरावली आहे, ती म्हणजे तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या धावसंख्येवरती यावेळी सोडून दिलाय. वाईड +1, टोटल 2 धावा. त्या 2 धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 16, कुठेतरी 17 धावसंख्या झाली ते म्हणजे 17. कुठेतरी जास्त उंची या चेंडूने घेतली, त्यामुळे चेंडू कुठेतरी शरीराच्या वरती आपल्याला पाहायला भेटला आणि आमचे पंच आम्हाला कळवतात यासाठी व्हाईट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 18. एक गडी गमावल्यानंतर ओमकार आणि साईराज कुठेतरी या मॅच मध्ये स्ट्रगल करतायत. पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला तर अशाच प्रकारचा खेळ कुमार तुर्बे संघाचे फलंदाज देखील करत होते, पण त्यानंतर नमित आणि समीर आणि हेमंत त्यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचला. आणि या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र सध्या गावदेवी कोलशेत या संघाच्या फलंदाच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ इथे चालू असेल. तिसऱ्या षटकामध्ये सध्या स्ट्रगल तर करतायत, धावसंख्या झाली आहे ती 19. या धावसंख्येवरती अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. शुभम याचा विचार केला तर 1 विकेट त्यांनी या मॅच मध्ये अमितच्या स्वरूपात त्याला भेटली आणि एकही मोठा फटका अजूनपर्यंत त्यांनी आपल्या गोलंदाजीवर फलंदाजाला खेळून दिला नाही. शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी कोलशेत या संघाने धावा बनल्यात ते म्हणजे 19. एक गडी गमावल्यानंतर आता पहिल्या डावातील शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. या 2 षटकामध्ये नक्कीच 30 धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे गावदेवी कोलशेत संघाचे फलंदाज. कुठेतरी जर कुठे 30+ धावा जर 2 षटकामध्ये बनवण्यामध्ये यशस्वी ठरले तर कुठेतरी 50 पर्यंत धावसंख्या गाठण्यामध्ये यशस्वी ठरतील ते म्हणजे गावदेवी कोलशेत या संघाचे फलंदाज. त्यांचं कुठेतरी मॅच मध्ये टफ फाईट आपल्याला बघायला येईल, कारण गावदेवी कोलशेत या संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. पण कुठेतरी साईराज आणि ओमकार आता यांना या 2 षटकामध्ये चौफेर फटकेबाजी करावी लागेल तर आपल्या संघाला 50 पर्यंत गाठण्यामध्ये यश त्यांना प्राप्त व्हायचं असेल तर. चौथं षटक बघूया कोणता गोलंदाज घेऊन आलाय तो. भूमिका चिरले या संघाकडून सुमित सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. सुजितचा पहिला बॉल यावेळी सोडून दिलाय. व्हाईट बॉल नाही तर सुरुवात केली गोलंदाज सुजित याने. स्ट्राईकवर आहे तो फलंदाज सैराज. एक षटकार त्याच्या बॅट घेऊन आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटेल. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल भूमिका 11 चिरले संघाच्या गोलंदाजाचं. यंगस्टर सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला भेटतं. अतिशय चांगली लाईन लेंथवर गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये करतायत चिरले संघाचे सर्वच्या सर्व गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा वरचा चेंडू होता, बिगिट केलाय. सैराजच्या बॅट मधून येतोय या मॅच मधील षटकार क्रमांक 2 आणि हा षटकार घेऊन जाईल तर म्हणजे गावदेवी कोलशेत संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करेल. संघाची धावसंख्या झाली 26, लॉस ऑन 1 विकेट. भरपूर उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला भेटतोय आपल्याला टीम गावदेवी कोलशेत या संघाच्या वतीने. पण बोलतात ना, देर आहे दुरुस्त आहे. धावसंख्या झाली 26, लॉस ऑन 1 विकेट. गोलंदाज सुजित याचा विचार केला तर एक वाईड आणि एक 6 धावा त्याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत. दोन चेंडू आतापर्यंत टाकले, 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुजित याने. साईराज
त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेत. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने. साईराज इज ऑन अ फायर आता म्हणावं लागेल. 2 उत्तुंगपूर्ण षटकार. गोलंदाज सुजित याच्यावरती हल्ला चढवला गेलाय तो म्हणजे फलंदाज साईराज याच्या माध्यमातून. आणि धाव संख्येत वाढ झाले, धाव संख्येत आले 33. लॉस ऑन 1 विकेट. आता कुठेतरी संघाची धाव संख्येत आले 32. त्या धाव संख्येवरती आपल्याला पाहायला भेटतंय सध्या साईराज आता कुठेतरी चांगली फलंदाजी करतोय. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण वेळी 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेत फलंदाज साईराज याच्या माध्यमातून. आणि आता धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला भेटते. बघूया आजच्या दिवसातील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का फलंदाज साईराज. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाज सुजित याने. धावसंख्या स्थिरावले 32 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावेल इथे रनआउटची संधी बघूया. 2 धावाचे धावून कंप्लीट केले गेल्यात. कुठेतरी थ्रो जर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देण्यात आला असता तर कुठेतरी काहीसं वेगळं चित्र सध्या या चेंडूवर आपल्याला पाहायला भेटलं असतं. पण 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात त्यामुळे धावसंख्या झाले 34. लॉस ऑन 1 विकेट. अजून देखील एक चेंडूचा खेळ चौथ्या षटकातील इथे शिल्लक असेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे सिंगल कंप्लीट केली गेली फलंदाज साईराज याच्या माध्यमातून. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम गावदेवी कोळशेत या संघाने धावा बनल्या त्या म्हणजे 35. लॉस ऑन 1 विकेट. ओमकार आणि अमित या मॅच मध्ये दोन्ही फलंदाज स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला भेटलं. साईराज सध्या एके हाती किल्ला लढवताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. 3 उत्तुंगपूर्ण षटकार या मॅच मध्ये त्याच्या फलंदाजीतून आपण पाहत आलो. चांगली फलंदाजी करतोय. कुठेतरी आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक बघूया कोणता गोलंदाज घेऊन येतोय टीम भूमिका 11 चिरले या संघाकडून. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज सार्थक. एक यंगस्टर खेळाडू सध्या आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या समोर असेल फलंदाज साईराज ज्याच्या बॅट मधून या डावामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला भेटतात. त्यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज सार्थक याचा सोडून दिलाय. +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी धावसंख्या मध्ये वाढ आपल्याला पाहायला भेटते. साईराज याचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये 2 उत्तुंगपूर्ण षटकार ज्यावेळेस त्यांनी त्याच्या माध्यमातून मारण्यात आले त्यानंतर कुठेतरी एक मोमेंटम इथे मात्र आता आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे टीम गावदेवी कोळशेत या संघाच्या वतीने कुठेतरी बॅकफुटवर होता. पहिल्या 3 षटकामध्ये टीम गावदेवी कोळशेत हा संघ मागच्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या उभारून या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या फलंदाच्या माध्यमातून असेल. पण यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला तो म्हणजे फलंदाज साईराज याने. आणि आणखीन एक षटकार आलाय तो फलंदाज साईराज याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आले 43. लॉस ऑन 1 विकेट. अजून देखील शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं कुठेतरी 50 पर्यंत धावसंख्या गाठण्यामध्ये यशस्वी झाला टीम गावदेवी कोळशेचा संघ तर चांगली फाईट आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता इथून 50 धावसंख्येपर्यंत मजल मार तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 43 या धावसंख्येवरती एक गडी गमावलाय. अजून देखील शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. सायराज याचा विचार केला 30 या धावसंख्येवरती सध्या फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज साईराज. सार्थकचा पुढचा चेंडू यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपात चेंडू डिक्लेअर क्षेत्रात आपल्याला पाहायला भेटतंय. संघाची धावसंख्या झाली 44. चांगलं षटक म्हणावे लागेल टीम गावदेवी कोळशेत या संघाच्या दृष्टिकोनातून. सध्या आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आलाय टीम गावदेवी कोळशेचा संघ. आणि त्याच
स्थितीमध्ये आणण्याचं काम पूर्णपणे केलंय ते म्हणजे फलंदाज साईराज याने. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि यावेळी कॉटन बोल्ड सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज सार्थक याच्या माध्यमातून. आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा सायराजच्या स्वरूपात. टीम गावदेवी कोळशेत या संघाला एक चांगला खेळ करत होता फलंदाज सायराज आपल्या संघासाठी, पण तो इथे बाद झालाय. 30 या धावसंख्येवरती बाद होऊन परतलाय फलंदाज साईराज. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम गावदेवी कोळशेत या संघाला. सार्थक नाही तर कमबॅक केलंय. एक महत्वपूर्ण विकेट होती टीम चिरले या संघाच्या वतीने, कारण सध्या तर विचार केला तर एके हाती किल्ला लढवताना दिसत होता या मॅच मध्ये गावदेवी कोळशेत संघासाठी फलंदाज साईराज, आणि त्याचीच विकेट ते मिळवले शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सार्थक याने. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. संघाची धावसंख्या स्थिरावली होती 44 या धावसंख्येवरती. अमित याचा विचार केला तर 0 या धावसंख्येवर तो बाद झाला. त्यानंतर साईराज फलंदाजी करण्यासाठी इनेट नंबर 3 आला आणि 30 धावसंख्येची खेळी करून 44 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत त्यांनी आपल्या संघाला पोहोचवलंय. तो बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज प्रणय, एक लेफ्ट हँड फलंदाज. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील टीम भूमिकेला चिरले या संघाचे फलंदाज. यावेळेस चेंडू, यावेळेस वेगवान चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ तर शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी गोलंदाज सार्थक याचे एक षटकार आल्यानंतर त्यानंतर कमबॅक केलंय. या षटकामध्ये सार्थक याने. वाईड +1 टोटल 2 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. संघाची धावसंख्या झाली 46. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पिकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरने धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 47. 2 गडी त्यांनी गमावलेत. अजून पहिल्या डावातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रणय सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय. सार्थक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता, पण त्यानंतर त्याने सुंदर कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ठाणे परिसरातून आलेला संघ गावदेवी कोळशेत या संघाने धावा बनल्या त्या म्हणजे 48 आणि 49 धावसंख्येचं आव्हान असेल टीम भूमिका 11 चिरले या संघाला. जरा सामना इथे जिंकायचा असेल तर चांगला खेळ फलंदाज साईराज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये संघ लडखडत होता, पण त्या स्थितीमधून संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम फलंदाज साईराज याने केलं. 30 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्यांनी आपल्या संघासाठी केली आणि त्यामुळेच कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे टीम गावदेवी कोळशेत या संघ. 48 धावा त्यांनी पहिल्या डावात बोलल्यात आणि 49 धावसंख्येचं आव्हान असेल टीम भूमिका 11 चिरले या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर यानंतरचं समालोचन करतील नवी मुंबईतील एक मधुर आणि गोड आवाज, आमचे घनसोली गावचे विघ्नेशजी मडवी सर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुपारचं सत्र आहे, पण असं वाटतंय की 7-7:30 चा टायमिंग झालाय, कारण की पावसाचा जोर सुरू आहे आणि मैदानामध्ये इतका प्रकाश नाहीये. आज सकाळपासून पावसाने खूप चांगली बॅटिंग केली. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने चाललेला क्रिकेटचा
पावसाळी क्रिकेटचा रणसंग्राम आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. भूमी 11 चिर्ले वर्सेस गावदेवी कोळशेत असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिला डाव संपलाय. कोळशेत टीमने बॅटिंग करत असताना 48 धावा उभारल्या. 49 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्यांचा पाठलाग करत असताना भूमिका 11 चिर्ले टीम तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, कारण की आता खेळाडू तुमचे 10व्या 11 नंबरचे खेळाडू इथे बसलेले असतील तर प्लीज एक प्रतिनिधी पाठवा. पहिल्या इनिंग मध्ये आपण समजू शकतो, पण दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवा. अप्रतिम अशी स्पर्धा आहे. आजचा दुसरा दिवस, उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस उद्या आहे 4 ऑगस्ट आणि ज्या व्यक्तीच्या सन्मानासाठी, ज्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा आहे ते म्हणजे आदरणीय ऐरोली विधानसभा प्रथम आमदार आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आहे आणि उद्या अगदी थाटामाटामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. या मंचावर देखील त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. पण आज दुसरा दिवस रंगलाय. सकाळचं सत्र आपण पाहिलं. कुमार 11 तुर्भे टीमने 2 सामने जिंकले आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खालील गटातील सामना आपण जर पाहिला तर चिर्ले वर्सेस कोळशेत असा सुरू आहे आणि कोळशेत टीमने बॅटिंग करत असताना 49 धावा उभारल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होणं इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय की साई सागर युनायटेड ऐरोली वर्सेस नईम 11 वाशी. नईम 11 वाशी टीमचा आपण कॅप्टन उपस्थित आहे. तर साई सागर युनायटेड ऐरोली टीम प्लीज टॉस साठी या. साई सागर युनायटेड ऐरोली टीम टॉस साठी या, कारण की नईम 11 वाशी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. चला मॅचला होते सुरुवात. अच्छा चिरल्याचा करण मडवी आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा उरण पनवेल परिसरामध्ये 2 करण मडवी आहेत. एक चिर्ले गावातील करण मडवी जो मॅच मध्ये खेळतोय आणि एक गावदेवी गावठण टीम मध्ये खेळतोय. तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तो खेळाडू देखील करण मडवी आहे आणि आता मात्र शुभम पाटील आणि करण मडवी अशी जोडी मैदानामध्ये रंगत असताना 49 धावांचा टार्गेट आहे. चला कोळशे टीम आपण सामना स्पीडअप करा. साई सागर युनायटेड ऐरोली टीमचा कॅप्टन टॉस साठी या. हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी शेबाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय कोळशेत टीम कडून. कोळशेत म्हणजे ठाणे परिसरातील संघ आहे. शेबाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शुभम पाटील स्ट्राईक एंडवर आहे. करण मडवी नॉन स्ट्राईक एंडवर आहे. 49 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हर मध्ये. चला शेबाज लगेच सामना सुरू करा.
मॅचला होते सुरुवात. शेबाज गोलंदाजी ट्रॅकवर, शुभम पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. डावखोरा गोलंदाज आहे. पहिला बॉल पडल्यानंतर स्किड झाला. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या श्रीगणेशा झालाय. 49 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळेच हे टार्गेट इथं मोठं नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम कोळशीत संघाला. बोनकडे ते कोळशीत असा प्रवास केला. यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. सुपर स्ट्रोक. ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने चेंडू सीमा पार गेला. सीमारेषे पलीकडे शुभम पाटीलचा पहिला ब्लास्ट षटकार. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 49 धावांचा टार्गेट आहे. पहिला बॉल कंप्लीट झालाय. इथे देखील ऑन दी अप खेळला. चेंडू जातोय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेतली जाते आणि 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेले ताळमेळ, कॉम्बिनेशन, कॉलिंग खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत आतापर्यंत शेबाज या गोलंदाजाने. टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट पेस या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. शेबाज वर्सेस शुभम पाटील आणि यावेळेस बॅटची इनर एज. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11. जी सरासरी राखायची आहे त्या सरासरीपर्यंत पोहोचलाय सध्याची घडीला टीम चिर्ले संघ. भूमिका 11 चिर्ले. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू टोलवला जातोय. पहिली धाव. यस, डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणावं लागेल टीम चिर्ले संघाची. चिर्ले वर्सेस कोळशेत म्हणजे 2 वेगवेगळ्या भिन्न परिसरातील हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. चला, ते झोमॅटोचे आमचे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपली गाडी काढा. पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलेत. आता 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये करायचे 37 धावा. 24 बॉल 37 धावा. जेटीसीच्या माध्यमातून आज दुपारचं जेवण आटपल्यानंतर सगळे टीव्हीच्या दिशेने जातात. काही लोक आपल्या हॉलमध्ये, काही लोक काम करत असताना आपल्या डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर ही मॅच बघत असतील, तर काही लोक आपल्या बेडरूम मध्ये अगदी अंधुक प्रकाशामध्ये मोबाईलची स्क्रीन चालू करून या स्पर्धेचा आस्वाद लुटत असतील. रबर बॉल क्रिकेट यासाठी जाणला जातोय आणि त्याचा मनमुराद आस्वाद लुटला जातोय. आज धुवाधार पाऊस बरसलाय, त्यामुळेच बाहेर कुठे फिरण्याचा बरेच जण टाळतात. त्यामुळेच घरी बसून आपण मॅचचा आस्वाद घेऊया. त्यामुळेच त्या सगळ्यांचाच हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय कमल. कमल आपण पाहू शकाल. कमल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. प्रथम स्ट्राईकला येत असताना करण मडवी पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत असताना मिड विकेट रिजन मध्ये चेंडू थोडासा थांबलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना चिर्ली टीमची रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे.
करण मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. आम्हाला आठवते की पनवेलची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चे अनेक पारितोषिक असतं. काही ठिकाणी बायसिकल असतं, काही ठिकाणी ट्रॉफीज असतात, काही ठिकाणी बाईक असतात, फोर व्हीलर असतात. यावेळी ऑन साइडला फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू थांबलाय. 2 धावा मात्र जरूर मिळतील. तर किस्सा असा होता की मॅन ऑफ द सिरीज साठी भरपूर पारितोषिक असतात. पण करण मडवीने पनवेलच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्या नावी बैल केला होता. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बैल हे पारितोषिक ठेवण्यात आलं होतं आणि ते पारितोषिक करण मडवीने आपल्या नावी केलंय. आज मात्र शर्यतीचा सध्याचा हंगाम सुरू आहे. बारामतीमध्ये मथुर देखील धावला आज, अशी माहिती आम्हाला. आणि गट 5 देखील झालाय, म्हणजे ते प्रत्येक गटामध्ये ते मॅच खेळतात, ते मात्र पास होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असेल. नंतर फायनलचा सामना, सेमीफायनलचा सामना, हे सामने असतात. आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये जे शर्यतीमध्ये शौकीन असतात त्यांना बैल हा प्राणी फार आवडीचा असतो. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने करण मडवी तो आपल्या नावी केलाय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 1900 आकड्यावर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना कमळ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. करण मडवी आणि शुभम पाटील अशी जोडी आहे टीम चिर्ली संघाकडून. भूमिका 11 चिरले. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलचे पर्सेंटेज जर वाढले, विकेट प्राप्त झाली, तर कोळशी टीम कमबॅक करेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात. इथे फटका चांगला आहे. शुभम पाटील आज थांबणार नाही. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. चला साई सागर युनायटेड टीमचा कॅप्टन आणि नईम 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी या. साई सागर युनायटेड टीम कॅप्टन शेवटचा कॉल असेल. नईम 11 टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आलाय. साई सागर युनायटेड ऐरोली वर्सेस नईम 11 वाशी असा सामना आहे. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 आकड्यावर. 25 धावा, 24 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा सामना बाकी आहे. करण मडवी आणि शुभम पाटील चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करत असताना चला साई सागर युनायटेड ऐरोली टीमचा कॅप्टन आणि नईम 11 टीमचा कॅप्टन आलाय. रवी मात्रे यांचे शुभ असे टॉस केला जाईल आणि टॉस येस कॅप्टन मंदार परब आमचे मित्र आहेत. नुकतीच त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा कव्हर करण्यात आली होती. त्याच्या स्पर्धेला देखील खूप चांगलं आयोजन केलं होतं. एक लेजंड खेळाडू आहेत, बरेच वर्ष या क्रिकेटमध्ये मुरलेले खेळाडू आहेत साई सागर युनायटेड ऐरोली संघ. तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 24 धावा. टप्प्याचा बॉल पहिला चेंडू अमित गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मोठा फटका लगवला जातोय. शुभम पाटील यस नाही तर यावेळेस करण मडवीच्या बॅट मधून आलाय अफलातून क्रॅकिंग षटकार. 31 ऑन अ स्कोर बोर्ड. फक्त 18 धावांची आवश्यकता आहे.
टप्प्याचा बॉल हुक केला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक ते खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज करण मळवी बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जर झाला असेल तर नईम 11 वाशी टीम. तर टॉस झालाय, तर टॉस जिंकल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, सार्थक घरात. गोलंदाजी ट्रॅकवर अमित आलाय. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर षटकार. हवेस फटका चांगला आहे, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. अजूनही धावांची गरज जर पाहिली तर 17 धावांची आवश्यकता. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 3 चांगलं म्हणावं लागेल, कारण की अमितच्या दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर करम मडवीला बाद करण्यात तो यशस्वी झाला. कमबॅक करावा लागेल, हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. पण चिरले टीम ही मॅच लवकर फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, हल्ला सुरू आहे. सिलिमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. आता गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा. इक्वेशन आहे मॅच मध्ये. मॅच अजून ऑन आहे. हे षटक जर चांगलं पडलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करेल. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय ओमकार, स्वतः कॅप्टन आहे कोच टीमचा. चांगलं षटक हाताळावं लागेल. स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन दी अप खेळला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. गफलत होतीये, कॅच झाली, ड्रॉप आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. 35 या आकड्यावर 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. झेल पकडणं इम्पॉर्टंट असेल. 2 धावांना टीमची धावसंख्या 35. 14 पाहिजे. 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सार्थक घरत इथे देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिलिमिडॉन रिजन मध्ये चेंडू जाईल, दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता, पण वेगाने गोलंदाज स्वतः बॉल खाली जाईल. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. 13 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 13 धावा. पुन्हा एकदा चेंडू त्याच झोन मध्ये जातोय. एकदा कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय रनिंग बीट बिटवीन द विकेट आणि धावचीच्या सर्वात बाद. तर सार्थकला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद.
खूप डिसिजन. अभिजित महापदी अगदी खूप चांगलं डिसिजन दिलं. खूप चांगली अंपायरिंग राहिली अभिजित महापतीचं. स्क्वेअर लीग अंपायरच्या भूमिकेत सागर चंद पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आयुष आलाय फलंदाजीसाठी. अजूनही जर धावा जर पाहिल्या तर 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता. बॅटची एज लागली बिहाइंड विकेट कीपर. चेंडू जाईल, सिंगल मिळतीये. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा. चला नेम 11 वाशी टीम. आपण टॉस जिंकलाय. ही मॅच संपल्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय, लक्षात घ्या. आठ बॉल 11 धावांची आवश्यकता. चांगले षटक हाताळत असताना स्वतः कॅप्टन ओमकार. फटका चांगला आहे. लाजबाब टायमिंग. काव कॉर्नर रिजनला क्लिअर करणारा फलंदाज शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 आकड्यावर. 4 धावांची आवश्यकता. 44 धावा दाखल करायला 5 धावांची आवश्यकता आहे, माफ करा. 7 बॉल 5 धावांची आवश्यकता. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स शुभम पाटीलची. 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणखीन एक मोठा फटका. ही मॅच झाली फिनिश. लाजबाब क्रिकेट म्हणावं लागेल. भूमिका 11 चिरले टीमने हा सामना आपल्या नावी केलाय. शुभम पाटील एक दर्जेदार खेळ केलाय. वेल प्लेड शुभम पाटील. थँक्यू व्हेरी मच टीम गावदेवी कोशित. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला. चला नेक्स्ट मॅच आपल्यासमोर रंगला जाईल